मंडळी नमस्कार. मी अभय जगताप, शिवशंभू विचार मंचाचा कोकणपर्यंत संयोजक असं काम करतो. आज एका वेगळ्या विषयावर आपल्या सगळ्यांशी संवाद साधणार आहे. आपण सारेजण भारतामध्ये राहतो. आपण भारतीय नागरिक आहोत. भारताची अनेक विविध अशा प्रकारची वैशिष्ट्य आहे. आधुनिक भारताचं एक अत्यंत महत्त्वाचं वैशिष्ट्य असं आहे की आपला भारत देश हा संपूर्ण जगातील सर्वात मोठा लोकशाही प्रधान देश आहे. आपण प्रजासत्ताक आहोत. आपल्या देशामध्ये लोकशाही आहे. अर्थात लोकांनी लोकशाही पद्धतीने निवडणुकीच्या माध्यमातून निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींचं या ठिकाणी सरकार बनतं आणि त्या माध्यमातून हा देश चालवला जातो. केंद्र सरकार स्थापन करण्यासाठी लोकसभेच्या निवडणुका होतात आणि आपल्या देशातली जी अन्य घटक राज्ये आहेत त्या घटक राज्यांच्या कारभाराच्या चालवण्यासाठी विधानसभेच्या निवडणुका होत असतात. या काळामध्ये सुद्धा निवडणुकांचे पडघम वाजलेले आहेत. आपण सारे महाराष्ट्रामध्ये राहतो. आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की पुढील महिन्यामध्ये महाराष्ट्रातली विधानसभेची निवडणूक होऊ घातलेली आहे आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकमत परिष्कार या विषयासंदर्भात चर्चा करण्यासाठी मी आपला थोडा वेळ घेणार. लोकमत परिष्कार म्हणजे काय? कदाचित आपण हे शब्द ऐकलेले असतील नसतील आणि ऐकलेले असतील तरी त्याचा नेमका अर्थ आपल्याला समजलेला आहे का? तर तो अर्थ जरा आज आपण समजून घेऊया. लोकमत, लोक म्हणजे जनता, लोक, त्यांचं मत ते लोकमत. आणि मग पुढचा जो शब्द आहे तो आहे परिष्कार. त्या परिष्कारचा अर्थ काय? तर परिष्कार म्हणजे शुद्धता, शुद्ध करून घेणे. तर आपलं जे जनमत आहे, लोकमत आहे, ते शुद्ध करून घेणं, ते साफ करून घेणं, याला लोकमत परिष्कार असं म्हटलं जाईल. मग हे आत्ताच का? या निवडणुकींच्याच पार्श्वभूमीवर का? तर निवडणुकीमध्ये आपण आपलं जे काही मत आहे ते आपलं मत तिथे देणार आहोत, मतदान करणार आहोत. आणि मग स्वाभाविकरित्या जे मतदान लोकांच्या माध्यमातून, या संपूर्ण समाजाच्या माध्यमातून होणार, ते जितकं शुद्ध पद्धतीने, जितकं चांगल्या पद्धतीनं व्यक्त होईल तितकं चांगलं लोकप्रतिनिधित्व आपल्याला लाभेल आणि तितकं चांगलं सरकार येईल आणि तितक्या चांगल्या पद्धतीनं या राज्याचा, या देशाचाही कारभार चालवला जाईल. आणि म्हणून लोकमत परिष्कार करणं अत्यंत आवश्यक आहे. आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे की आपण भारत देशामध्ये राहतो आणि या भारत देशामध्ये राहत असताना आधुनिक भारताचं ज्यावेळेस संविधान लिहिलं गेलं तेव्हा त्या संविधानाने तुम्हा आम्हा सर्वांना मतदानाचा अधिकार सारखा दिलेला आहे. आम्हाला कुठल्याही पद्धतीचं आंदोलन करावं लागलं नाही, कुठल्याही पद्धतीचं चळवळ उभी करावी लागली नाही. अन्य देशातली काही ठिकाणची उदाहरणं आहेत. त्या ठिकाणी सगळ्यांना समान हक्क दिला गेला नव्हता. त्यामुळे ज्यांना डावललं गेलं होतं त्यांना त्या ठिकाणी आपला मतदानाचा हक्क प्राप्त करण्यासाठी लढावं लागलं, झगडावं लागलं. परंतु आमचा भारत देश असा आहे की भारतात संविधान ज्या दिवशी लागू झालं त्या दिवसापासून, त्या क्षणापासून अगदी भारतात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला एक समान अधिकार मतदानाचा मिळालेला आहे. जात पात, धर्म, लिंग, भेद, प्रांत, भाषा, शिक्षण या प्रकारचा कुठलाही भेद न राहता या देशाचा जो जो नागरिक आहे त्या प्रत्येक नागरिकाला समान अधिकार, हे आमच्या लोकशाहीचं वैशिष्ट्य आहे. आणि मग हा मतदानाचा अधिकार आम्ही बजावतो का? तर जर मतदानाची टक्केवारी आपण जर पाहिली तर आपल्या असं लक्षात येईल की मतदानाच्या दिवशी आम्ही 50, जास्तीत जास्त 60% मंडळी फक्त मतदानाचा अधिकार बजावताना दिसतात. हे अत्यंत त्रासदायक आहे, वेदनादायक आहे, दुःखदायक आहे. आम्हाला मतदानाच्या दिवशी जी सुट्टी दिली जाते ती सुट्टी आपला मतदानाचा अधिकार हा गाजवण्यासाठी दिलेली आहे, तो बजावण्यासाठी दिलेली आहे. पण आम्ही काय करतो? आम्हाला ती सुट्टी हवीशी वाटते. सकाळी सगळे सहकुटुंब आम्ही गाडीमध्ये बसतो आणि दूर कुठेतरी भटकायला, फिरायला निघून जातो. आणि हे भटकणं फिरणं करून दुसऱ्या दिवशी जेव्हा येतो तेव्हा मग ज्यावेळेस ट्रॅफिक लागतं
तेव्हा आम्ही आरडाओरडा करतो की अरे सरकारला काही सुविधा करता येत, सरकार असंच आहे, तसंच आहे, हे आहे, ते आहे. अरे ज्या दिवशी तुम्हाला सरकार निवडायचा अधिकार दिलेला होता, ती संधी होती, तो तुमचा हक्क होता, तो तुमचा हक्क न बजावता तुम्ही वैयक्तिक आयुष्यामध्ये मौजमजा करण्यासाठी बाहेर गेला. आणि जर तसं तुम्ही करणार असाल तर तुम्हाला काय अधिकार आहे नंतर सरकारला नावं ठेवण्याचा? काही जण घरातच असतात, परंतु आळस अंगामध्ये भरलेला असतो आणि त्यामुळे आता जाऊ, मग जाऊ, परत जाऊ, असं करत करत दिवस कालायला लागतो. मग आपण कधीतरी जागे होतो, मतदानाची वेळ संपायला येते आणि मग आपल्याला चुटपुट लागते, अरे गेलो असतो पण आता 5 वाजले, आता बंद झालं असेल, आता जाऊन फेरफटका होणार, हे होणार, ते होणार. आणि मग अशात सुद्धा परत आम्ही मतदानाचा हक्क बजावत नाही. तिसरा पण अजून एक वेगळा प्रकार आहे. ती मंडळी मतदानाच्या केंद्रापर्यंत पोहोचतात तर खरे, पण तिथे रांग असते. कधी कधी आमचं नाव त्या मतदान यादीमध्ये नसतं किंवा दुसऱ्या कुठल्या तरी बूथवर असतं आणि मग त्या व्यवस्थेला त्या ठिकाणी यथेच्छ झोडपायचं तोंडाने, त्यांच्यावर ताशेरे ओढायचे आणि आपण तिथून माघारी यायचं. अरे हे बोलणं सोपं आहे, व्यवस्थेवर टीका करणं सोपं आहे, पण जर मला माझा मतदानाचा हक्क बजावायचा असेल तर अगोदर मी माझं ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी मतदान यादीमध्ये माझं नाव नोंदवलेलं आहे का? बरं, कधी कधी नोंदवलेलं असेल तर ते परत ज्यावेळेस मतदान आयोग, ही निवडणूक आयोग ज्यावेळेस ही यादी जाहीर करत असते त्यावेळेस मी ते तपासून बरोबर माझं नाव आहे की नाही ही खातरजमा केलेली आहे का, ती खात्री करून घेतलेली आहे का? हे सगळं आम्ही काहीही करत नाही, आमचा हक्क बजावत नाही आणि मग मात्र सरकार कसं चुकीचं आहे याच्यावर आम्ही ताशेरे ओढत त्याचा आनंद घेत राहतो. बंधूंनो, मातांनो, हे कुठेतरी बदललं पाहिजे. तुमचा एक मतदानाचा हक्क तुम्ही जर बजावला तर आणि तरच तुम्हाला सरकारवर बोट ठेवण्याचा अधिकार मिळेल. जर आम्ही आमची कर्तव्य करणार नसू तर आम्ही अधिकार कुठल्या तोंडाने मागणार? आणि म्हणून आपण आपल्या कर्तव्य, मतदानाचा अधिकार बजावणं हे आमचं कर्तव्य आहे, मतदान करणं हे कर्तव्य आहे. मी आपणा सगळ्यांना आवाहन करेन की येणाऱ्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत 20 नोव्हेंबर रोजी जी निवडणुकीची दिनांक आहे, मतदानाची दिनांक आहे, त्या दिवशी आपण सगळ्यांनी मतदानाचं पवित्र कर्तव्य बजावावं, आपला अधिकार, आपला हक्क ते बजावावा आणि ही लोकशाही अजून कशी बळकट आणि समृद्ध करता येईल याचा आपण सगळ्यांनी आपल्या उदाहरणाने एक पायंडा पाडून द्यावा, असं मी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो. भरभरून आपण यावेळेस मतदान करूया. 100% मतदानाचं आपण लक्ष ठेवूया. जास्तीत जास्त संख्येने, बहुसंख्येने आपण मतदानासाठी जाऊया. आपण स्वतः जाऊया, आपल्या परिवाराला घेऊन जाऊया, मित्र परिवाराला सांगूया आणि समाजातील आपल्या परिचित अपरिचित सगळ्यांना यासाठी मोटिवेट करूया, याची प्रेरणा देऊया, असं मी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो. धन्यवाद.